value branch, principal value branch or range of the principal value branch. हेलो, आवाज आ रहा है क्या? हेलो हेलो हेलो, यस सर, आ रहा है। आ रहा है ना? समझ में आ रहा है क्या चल रहा है? तो दिस इज द कॉस इनवर्स फंक्शन. नाउ व्हाट अबाउट साइन इनवर्स? हमने लिया है पहले, तो फिर से हम साइन इनवर्स को बता देते हैं. व्हाट अबाउट द साइन इनवर्स फंक्शन? पहले साइन फंक्शन है. साइन फंक्शन कहाँ से कहाँ तक है? R2-1 इज द साइन फंक्शन. इसमें क्या होता है? साइन थीटा इज एक्स बिलोंग्स टू -1 to 1, थीटा बिलोंग्स टू आर. एक्स मतलब साइन थीटा और ये होता है -1 to 1 में. मतलब साइन थीटा का वैल्यू -1 to 1 में, एक्स मतलब कॉस थीटा मतलब एक्स का वैल्यू -1 to, सेम थिंग. एक्स बिलोंग्स टू माइनस, ये डोमेन है, रेंज. cos inverse x theta belongs to 0 to pi. Similarly, sin inverse is from what? Which set? -1 to -pi/2 to +pi/2. तुमचं फंक्शन झालं का? डोमेन आणि रेंज. दिस इज द डोमेन and range of principal value branch. Range of principal value branch. रेंज साइन इनवर्स. तो इसमें क्या होता है? साइन इनवर्स एक्स इक्वल टू थीटा. साइन इनवर्स एक्स इज थीटा. और साइन इनवर्स के बहुत सारे प्रॉब्लम हम लोगों ने सॉल्व किए. आज फिर से सभी प्रॉब्लम सॉल्व करेंगे. तीसरा फंक्शन है टेंजेंट इज फ्रॉम R2. tan pi/2 का वैल्यू कितना है बताइए? व्हाट इज वैल्यू ऑफ टेंजेंट pi/2? तो pi/2 के लिए टेंजेंट डिफाइन नहीं, मतलब n pi/2. ऑल ऑड pi/2. ऑड pi/2 मतलब व्हाट? 2n + 1 pi/2. ये छोड़ के और इसका रेंज है R. व्हाट अबाउट tan इनवर्स? tan इनवर्स इज फ्रॉम R2. R यहाँ से उल्टा. व्हाट इज द प्रिंसिपल वैल्यू टू रेंज? उसका रेंज देखिए, ओपन इंटरवल -pi/2 to +pi/2. This is called the range of principal value branch. Range of principal value branch. आपको tan इनवर्स का वैल्यू ये दोनों नंबर के बीच में लेना है, ये दोनों नहीं चलेंगे. मतलब tan इनवर्स x इक्वल टू थीटा. थीटा बिलोंग्स टू दिस. व्हाट अबाउट दिस? tan थीटा इज इक्वल टू x. x बिलोंग्स टू r और थीटा बिलोंग्स टू दिस r माइनस ये सेट से पूरा. इसमें x बिलोंग्स टू r एंड ये जो थीटा है इट बिलोंग्स टू द ओपन इंटरवल pi/2 to +pi/2. रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. फर्स्ट यू शुड नो द रेंज. आपल्याला प्रत्येकाची रेंज माहिती पाहिजे. साइन इनवर्सची काय आहे? -pi/2 +pi/2. कॉस इनवर्सची काय आहे? 0 to pi. tan इनवर्सची काय? -pi/2 to +pi/2 ओपन इंटरवल. आता आपण पुढे जातोय कॉट इनवर्सच्या रेंजकडे. साइन इनवर्स, कॉस इनवर्स, tan इनवर्स, मग कॉट इनवर्स, सिकॅन्ट इनवर्स आणि कोसेक इनवर्स. तिन्ही फंक्शन. Sin inverse, cos inverse, tan inverse. Then we have keep in mind the range of each of the function. Sin inverse का range है -pi/2 to +pi. Cos inverse का range है 0 to pi. Tan inverse का range है -pi/2 to +pi/2.
साइन थीटा का रेंज है -1, साइन थीटा का बोला हमने, साइन फंक्शन का, कॉस फंक्शन, साइन फंक्शन और टेन फंक्शन का रेंज है अलग। ये लेफ्ट साइड में साइन कॉस टेन फंक्शन है, ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन है, ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन है, साइन इनवर्स कॉस, ये इनवर्स ट्रिग्नोमेट्री है, इनवर्स ट्रिग्नोमेट्री, और ये है ट्रिग्नोमेट्री, ये डिफरेंस है दोनों में। साइन यूज करके आगे साइन कॉस टेन, अभी हम आपको बता देते हैं कॉट इनवर्स एंड कॉट फंक्शन, कॉट सेक एंड कोसेक, कॉट सेक एंड कोसेक। कॉट फंक्शन है 4 नंबर का, कॉट इज फ्रॉम, कोटेंजेंट फंक्शन इज फ्रॉम वेयर, ध्यान दीजिए, कॉट फंक्शन जो है वो कॉट फंक्शन, कॉट फंक्शन जो है, कॉट फंक्शन कैसे है, आर माइनस, कौन से वैल्यू के लिए कोटेंजेंट डिफाइन नहीं है बताइए, डोमेन बोल रहे हैं हम उसका, दिस इज द डोमेन ऑफ द कोटेंजेंट फंक्शन। कोणत्या व्हॅल्यूला कॉट फंक्शन डिफाइन नाही तुम्हाला माहिती असलेले एक व्हॅल्यू सांगा, 0 आणि पाय ला, म्हणून n पाय, n पाय, 2 it is again r, this is the domain of the domain and this is the range of the cot function, range फंक्शन कैसे डिफाइन हुआ है, cot theta is x रेंज में आता है, थीटा डोमेन में आता है। अब इनवर्स में कैसे रहता है, कॉट इनवर्स, कॉट इनवर्स इज फ्रॉम, उसका जो डोमेन है वो आर है, उलटा हो रहा है, इधर से इकडून मागे यायचा आता R2, पण रेंज एवढी मोठी नाही घ्यायची, हीच रेंज, ट्रिग्नोमेट्रीचं डोमेन रेंज होतो आणि ट्रिग्नोमेट्रीचं रेंज डोमेन होतं, पण या ठिकाणी रेंज बदलली, ही जी रेंज आहे ती रेंज घ्यायची आहे 0 to पाय, 0 to पाय ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल घ्यायचं नाही, 0 to पाय कॉट इनवर्स, कॉट इनवर्स हा कॉस इनवर्सच्या रेंज मध्ये येतो, आणि मग डिफाइन काय झालं, कॉट इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू थीटा, एक्स याच्यात ही जी 0 to पाय हिला म्हटलं जातं रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच, रेंज ऑफ प्रिंसिपल वैल्यू ब्रांच, रेंज ऑफ प्रिंसिपल वैल्यू ब्रांच। उसके लिए एक रीजन है, वो रीजन अभी हम नहीं दिखाएंगे, ऑनलाइन अभी आपको इधर इससे पहले हम समझ लेंगे कि ये रेंज कहाँ से फिर व्हाई दिस रेंज। नेक्स्ट 5 नंबर का फंक्शन है हमारा सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन हमने कैसे डिफाइन किया था, आर माइनस, ये कौन सी जगह डिफाइन नहीं हुआ, n पाई बाई 2, ऑड पाई बाई 2, ऑड पाई बाई 2, cos 90 0, तो sec 90 डिफाइन नहीं, तो its range was r, what is the secant inverse function, ये इनवर्स है, sec inverse is from हाँ R2, सेक इनवर्स हम बताते, सेक इनवर्स का मैक्सिमम वैल्यू, सेक इनवर्स का जो डोमेन है वो थोड़ा सा इधर आर माइनस, सेकंड फंक्शन जो है, सेकंड फंक्शन उसका जो डोमेन है ऑड पाई बाय 2 के ऑड मल्टीपल सिर्फ नहीं है उसमें, उसका जो रेंज है आर माइनस, ये 1 to 1 ये एलिमेंट नहीं है, सेक ची व्हॅल्यू कधी -1 to 1 मध्ये नसते, दिस इज द रेंज ऑफ द सेकंड थीटा, रेंज आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे डोमेन आणि रेंज माहिती पाहिजे, प्रत्येक फंक्शनची डोमेन आणि रेंज माहिती पाहिजे, हे फंक्शन आहे सेक थीटा इज इक्वल्स टू एक्स रेंज। आता सेक इनवर्स उलटा इथून आलेला, यातलं कोणतं घेतलं जाईल, आर मायनस, पूर्ण रेंज घेतली जाते -1 1, पण डोमेन हा जो डोमेन आहे तो रेंज होतो, ही रेंज डोमेन होते, पण हा डोमेन रेंज झाल्यानंतर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच घेतली जाते, कमी केले जाते, त्याची जी रेंज आहे सेकंड इनवर्सची ती आहे 0 to पाय, कॉट आणि सेक रेंजेस सेम आहे, थोडासा बदल आहे, याच्यामध्ये ओपन इंटरवल आहे, याच्यात क्लोज आहे, कॉस मध्ये पण क्लोज आहे, पण
इथे π/2 ची व्हॅल्यू कधीच येणार नाही. सेक इनव्हर्स कुठल्याही नंबरला π/2 येणार नाही, कारण सेक π/2 डिफाईन नाही. तो सेक इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू थिटा, ही जी रेंज आहे या रेंजला म्हटलं जातं रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचची रेंज. आणि 5वं नंतर 6 क्वेश्चन आहे, कोसेक 6 रेंज आहे. आधी ट्रिग्नोमेट्री घेतोय, त्याच्या समोर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री लिहितो. कोसेक थिटा कुठून डिफाईन झाला? आर पासून. ऑर पाय, ऑल पायला 0 व्हॅल्यू, कॉस साइन 0 0, कोसेक 0 नॉट डिफाईन. साइन 180 0, कोसेक 180 नॉट डिफाईन. हे घेतलं नाही. याची जी रेंज आहे ती सुद्धा सेम आहे, दोघांच्या रेंज सेम आहे. -1 to 1 सोडून हा एलिमेंट हे दोघांच्या मध्ये. व्हॉट इज कोसेक इनव्हर्स एक्स? कोसेक इनव्हर्स कुठून? इथून. हा इथं फंक्शन आहे कोसेक थीटा इज इक्वल टू एक्स. इथे उलट कोसेक इनव्हर्स कुठून आहे? आर मायनस -112. व्हॉट इज इट्स रेंज? जी साइन इनव्हर्सची, जी टॅन इनव्हर्सची, तीच कोसेक इनव्हर्सची, थोडासा बदल करून -π/2 to +π/2. साइन इनव्हर्स सारखेच आहे, फक्त याच्यामध्ये 0 येणार नाही. दिस इज द फंक्शन cosec inverse of x equals to theta. This range is called range of principal value branch. Range of principal value branch. हे थोडंसं आपल्याला बोर वाटतं. इथे हा डोमेन आहे आणि हा रेंज आहे. डोमेन रेंज, डोमेन रेंज, डोमेन रेंज या रेंजेस आहेत कोसेक इनव्हर्स, कॉट इनव्हर्स अँड सेक इनव्हर्सच्या. काही डाऊट कुणाला? हॅलो हॅलो स्क्रीन दिसते का? हॅलो हो सर, दिसते. दिसते? बरं. Now here we will solve the problems on each of these. प्रत्येकावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.
साइन इनवर्सचे 2 प्रॉब्लेम घेऊ आणि मग कॉस इनवर्सचे प्रॉब्लेम व्हाट इज द वैल्यू ऑफ प्रिंसिपल वैल्यू ऑफ प्रॉब्लम होता है व्हाट इज द प्रिंसिपल वैल्यू ऑफ एकदम सिंपल क्वेश्चन व्हाट इज द प्रिंसिपल वैल्यू ऑफ प्रिंसिपल वैल्यू काय प्रिंसिपल वैल्यू ऑफ प्रिंसिपल वैल्यू पहिल्यांदा आपल्याला विचारली साइन इनवर्स ऑफ 1√3 जाणून बुजून एक रिवाइज व्हावं म्हणून साइनचे घेतोय हे झालेलं आहे तरी लेट साइन इनवर्स ऑफ √3/2 is x. So by definition, what about sin x? Sin x is √3/2. For what value of angle sin theta is √3/2? Smallest angle घ्यायचा तो -π/2 to π/2 मध्ये आला पाहिजे. That is sin 60. So we got sin x equals to sin 60. मतलब x equals to 60 degree π/3 and this π/3 belongs to the range of principal value branch. Therefore, sin inverse of √3/2 is π/3. ये क्या है रेंज ऑफ प्रिंसिपल वैल्यू ब्रैंच. अब मैं निगेटिव वैल्यू ले रहा हूँ साइन इनवर्स ऑफ -√3/2. अब साइन का पॉझिटिव्ह और साइन की निगेटिव्ह आपको याद रखना है. बाकी तुम्ही सगळे फॉर्म्युले सगळे प्रॉब्लेम सोडू शकता. लेट साइन इनवर्स ऑफ √3/2 मायनस मध्ये इज x. देअरफॉर साइन x इक्वल्स टू -√3/2. इथे एक साधासा बदल करायचा आहे. साइन x इज -√3/2 मायनस साइन π/6 म्हणजे 60. आता साइन x इज मायनस साइन 60. हे मायनस साइन इथलं आपल्याला डी से अपियर करायचं. तर आपल्याला एक रिझल्ट वापरायचा आहे साइन ऑफ -60. आता साइनच्या मायनस साठी मायनस साइन अल्फाचे अनेक रिझल्ट आहेत. 3 रिझल्ट आहे मायनस साइन अल्फा. कोणते मायनस साइन अल्फा साइन मायनस अल्फा 1. दूसरा रिझल्ट मायनस साइन अल्फा इज साइन ऑफ 180 मायनस अल्फा. आणि तिसरा रिझल्ट मायनस साइन अल्फा इज साइन ऑफ 360 मायनस अल्फा. कोणता घ्यायचा आणि का घ्यायचा सांगा. 1 2 आणि 3 कोणता घ्यायचा आणि का घ्यायचा. हे 2 का नाही घ्यायचे. हे 2 का नाही घ्यायचे सांगा. हे व्हॅल्यू यांच्यामुळं या व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये येत नाही. नॉट इन प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच -π/2 टू +π/2 मध्ये या व्हॅल्यू नाहीत. ही थर्ड क्वाड्रंट मधली व्हॅल्यू आहे. ही फोर्थ क्वाड्रंट मधली व्हॅल्यू -π/2 +π/2 फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट आहे म्हणून या व्हॅल्यू घ्यायच्या मायनस अल्फा. हे रिझन आहे. तो x विल बी व्हॉट -60 मतलब -π/3. हा -π/3 तुमच्या रेंज मध्ये आला π/2 टू -π/2. देअरफॉर साइन इनवर्स ऑफ -√3/2 इज -√3/2 इज -π/3. आता आपण कॉस इनवर्स कडे जाऊ. साइन